ब्रह्मसरोवर अर्थात वेरूळ महात्म्य या पोथीमध्ये या कैलास मंदिरासंदर्भात एक कथा सांगितलेली आहे। याच्यामध्ये एक राजा होता, त्याचं नाव एला राजा असं होतं आणि त्याच्या बायकोचं नाव म्हणजे त्या राणीचं नाव मानकीवती असं होतं। तर हे दोघं जण जंगलामध्ये जात असताना राणी जी होती ती तहानेने व्याकुळ झाली आणि त्यावेळेस तिने शिवशंकराला एक नवस बोलला होता। तो नवस जो आहे तो असा होता, तीर्थ लाभ होता क्षणी पर्वता माझी कोरकुणी निर्मित शिवमंदिर या स्थानी कैलासपरी। आणि हीच गोष्ट नंतर तिने राजाला सांगितली की जोपर्यंत या ठिकाणी एखादं मंदिर होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही। मग राजाला चिंता पडली की आता काय करायचं। तर त्यावेळेस या नवसाची पूर्तता करण्यासाठी त्याने आपल्या मित्राला प्रतिष्ठान नगरीतील वास्तुकला शास्त्रज्ञ होते विश्वकर्माचा पुत्र कोकस याला बोलून घेतलं आणि कोकसला ही कहाणी सांगितली। कोकसने त्यानंतर 7 दिवसांमध्ये एका दगडाचा वरून कळस कोरायला सुरुवात केली त्या मंदिरासाठी आणि 7 दिवसांमध्ये त्याने तो कळस निर्माण केला। नंतर त्या राणीला तो दाखवण्यात आला की हे बघ हे मंदिर जे आहे त्याचं काम सुरू आहे। तो कळस पाहिल्यानंतर राणीला आनंद झाला आणि त्यानंतर तिने अन्नग्रहण केलं होतं। तर एकंदरीत कैलास मंदिराच्या संदर्भातील ही जी काही कथा पोथीमध्ये सांगितली जाते त्याबद्दल अनेक जण असं म्हणतात की एला राजा म्हणजेच राष्ट्रकूटांचा कृष्ण राजा पहिला होता आणि त्यानेच या मंदिराची निर्मिती केलेली आहे। इसवी सन 757 ते 772 दरम्यान राजपदावर असणारा राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने या कैलास मंदिराची उभारणी केली। असं म्हटलं जातं की कांची येथील कैलासनाथ मंदिर आणि वेरूळचे हे क्रमांक 16 नंबरचे कैलास लेणे यांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे। यावर संपूर्णपणे द्रविड शैलीचा प्रभाव आहे। पूर्णपणे शिवलीलांवर आधारित असणारे हे मंदिर पल्लव, चालुक्य आणि राष्ट्रकूट अशा 3 राज्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करते। गजलक्ष्मीची भव्य अशी मूर्ती, त्याचप्रमाणे ध्वजस्तंभ आणि गजराजांचे देखील या ठिकाणी शिल्प आपणास पाहायला मिळते। मित्रांनो, या ठिकाणी गजराजाची एक मूर्ती तुम्हाला दिसते। दुसऱ्या बाजूला देखील एक गजराजाची मूर्ती होती, परंतु कालयुगामध्ये ती नष्ट झालेली आहे आणि याची आता सोंड वगैरे तुम्हाला इथे दिसणार नाही। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला शंकर आणि पार्वतीच्या विवाह प्रसंगीचं शिल्पपट आहे तो समोर दिसत आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पार्वती जी आहे ती विवाह प्रसंगी लाजलेली आहे आणि हे दाखवण्यासाठी कलाकाराने अतिशय सुंदर पद्धतीने यावेळेस या ठिकाणी कलाकृती साकारलेली आहे। हे पहा, पार्वतीचा डावा पाय जो आहे तिचा अंगठा जो आहे तो आपण पाहू शकतो की उजव्या पायावरती ठेवलेला आहे। तर हे लाजण्याचं प्रतीक आपण म्हणूयात की आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने गडबडीमध्ये, लग्नाच्या गडबडीमध्ये डाव्या पायामध्ये पैंजण घातले, मात्र उजव्या पायामध्ये तिच्या पैंजण घालायचं राहून गेलेलं आहे। तर कलाकाराने अतिशय सुंदर पद्धतीने पार्वतीच्या मनाची जी चलबिचल आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की जेवढी पार्वती बेचैन आहे तसेच शिवशंकर देखील बेचैन आहेत असं दाखवले। कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये नेहमी वधूचा हात हातात घेतला जातो। या ठिकाणी गडबडीमध्ये शिवजींनी आपला हात जो आहे तो पार्वतीच्या हातात दिलेला आहे। तर अशा पद्धतीने मनाची चलबिचल जी आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने कलाकाराने या शिल्पाकृतीमध्ये साकारलेली आहे। खाली तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी ब्राह्मण म्हणून पौरोहित्य करण्यासाठी समोर यज्ञ आणि ब्राह्मण म्हणून स्वतः ब्रह्मदेव जे आहेत ते या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। मित्रांनो, मराठी भाषेतील पहिलं गद्य म्हणजे लीळा चरित्र
आणि हे लीळाचरित जे आहे ते माहीम भट्ट यांनी लिहिलं होतं. यामध्ये महानुभव पंथाचे चक्रधर स्वामी जे आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. कारण माहीम भट्ट स्वतः त्यांचे शिष्य होते, ते त्यांच्या सोबत राहायचे. तर असं म्हटलं गेलं होतं की ह्या कैलास लेण्यामध्ये एक भुयार आहे की जे भुयार एका इशाळुआ नावाच्या एका लेण्यामध्ये निघतं आणि ती लेणी जी आहे ती डोंगर माथ्यावरती आहे. परंतु या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये खूप संशोधनं झाली, परंतु कुठंही अशा प्रकारचं भुयार आपल्याला या ठिकाणी ते नेमकं कुठं आहे ते सांगता आलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इशाळुआ लेणी म्हणजे नेमकी कोणती लेणी हेही सांगता आलं नाही. तर ही घटना जी आहे की इसवी सन 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये घडलेली आहे. आणि त्यावेळेस स्वतः महानुभव पंथाचे प्रवर्तक असणारे श्री चक्रधर स्वामी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे शिष्य होते, त्यांचे अनुयायी होते, हे स्वतः त्या भुयारातून त्या इशाळुआ लेण्यामध्ये गेले होते. तर त्या संदर्भातील काही आपण म्हणूयात की बाबी ज्या आहेत ते लीळाचरितमध्ये देखील दिलेल्या आहेत. तर आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत, तर आपण शोधून पाहूयात की आपल्याला कुठं असं भुयार मिळतंय का. श्वेता, इथे गुहा आहे, आपण गुहेमध्ये जाऊन पाहू. तीच तर गुहा नाही ना इशाळुआ लेण्यामध्ये निघणारी. आजा 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 आजा, लाइट चाहिए लाइट. बापरे, अंधार आहे खूप आतमध्ये. हे पहा, अरे बापरे, इतर इथं संपते. हे पहा, इथं बंद आहे. आता ही नंतरच्या काळात बंद केलेली आहे की, परंतु एक संघ वाटत आहे, त्यामुळं इथपर्यंतच ही कदाचित खोदली गेलेली असावी. मित्रांनो, आपल्याला काही इथून पुढे जायला मार्ग नाहीये, कारण इथं पाठीमागच ही गुहा जी आहे ती बंद झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहताय हा जो काही शिल्पपट आहे तो रामायणातील जे काही प्रसंग आहेत त्याच्या संदर्भातील शिल्पपट आहे. सुरुवातीला जे तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत ते वनवासाच्या वेळेस त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस 14 वर्षांचा वनवास झाला होता त्यावेळेस ते दशरथ आणि माता कौशल्या यांची आज्ञा घेत आहेत त्या ठिकाणी. तर त्यांचा निरोप घेताना तर सुरुवातीच आहे. त्याच्यानंतर हळूहळू बाकीचे जे रामायणातील प्रसंग घडलेले आहेत तर त्या प्रसंगांच्या संदर्भात हा शिल्पपट आहे. तर आपण थोडक्यात त्याचा विस्तारीकरण पाहूया. तर प्रभू श्रीरामचंद्रांना नेण्यासाठी भरत आल्याचे दिसत आहे. शेवटी केवट, गुह्यक, राम, लक्ष्मण आणि सीता यांना शरयू नदी पार करीत आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये उजवीकडून राक्षसांचा नायनाट करून राम, लक्ष्मण आणि सीता वृक्षाखाली बसले आहेत. रामावर भाळलेल्या शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याचेही दाखवलेले आहे. तिसऱ्या ओळीत राम, लक्ष्मण आणि सीता बसलेले असताना रावणाने पाठवलेले सोन्याचे मायावी हरिण दाखवले आहे. त्यापुढे राम, लक्ष्मण नसताना ऋषींच्या वेशात आलेल्या रावणाने सीतेला पळवून नेल्याचे दृश्य दाखवले आहे. दुःखी सीता रथाच्या दोन्ही खांबांना हात टेकून उभी असलेली दाखवली आहे. चौथ्या ओळीत राम हनुमान भेट, वाली सुग्रीव युद्ध व सुग्रीवाचे राज्यारोहण दाखवले आहे. पाचव्या ओळीत हनुमान समुद्र ओलांडून लंकेत जात आहे आणि सिंहिका नावाच्या राक्षसीच्या तोंडातून जाऊन तिचे पोट फाडून जात असलेले हनुमान इथे दर्शवले आहेत. लंकेतील अशोकवनातील सीतामाईला हनुमान अंगठी देतानाचा आणि आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सहाव्या ओळीत हनुमानाला पकडून रावणाच्या दरबारात आणल्याचे दृश्य आहे. हनुमान आपल्या शेपटीच्या उंच आसनावर बसले आहेत. सातव्या ओळीत हनुमान आणि वानर सैन्य सेतू बांधित आहेत. शेवटच्या ओळीत राम रावण युद्धातील काही प्रसंग यामध्ये दर्शवलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी थोडं पुढे आल्यानंतर इथं ध्वजस्तंभ तुम्हाला दिसत असेल आणि ध्वजस्तंभाच्या बरोबर इथं साईडला वरती महाभारत जे आहे, महाभारतातील पूर्ण प्रसंग जे आहेत या ठिकाणी चित्रित करण्यात आलेले आहेत किंवा शिल्पकाराने अतिशय सुबक पद्धतीने या ठिकाणी मांडलेले आहेत.
आपल्या 20 रुपयाच्या भारतीय नोटवर, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोटवर तुम्हाला हे कैलास लेणे जे आहे ते दिसलेलं असेल. हा दीपस्तंभ, ध्वजस्तंभ आपण म्हणूयात की हा ध्वजस्तंभ देखील या ठिकाणी एक आहे, पलीकडच्या बाजूला देखील एक आहे. तर हे आपण सगळ्यांनी 20 रुपयाच्या नोटेवर देखील पाहिलं असेल. पहा पाठीमागं जी काही तुम्हाला मूर्ती दिसत आहे त्याच्यामध्ये भगवान शिवशंकर जे आहेत ते तपश्चर्या करताना आपल्याला दिसतात आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय एक जण ढोलकी वाजवतंय, इकडे कोणी विणा वाजवतंय, कोणी इतर वाद्य वाजवतात आहे. एवढ्या गोंधळामध्ये सुद्धा शिवशंकर जे आहेत ते तपश्चर्यामध्ये एकदम लीन झालेले आहेत. आणि हे पाहून येथील जे कोणी बाकीचे साधू आहेत त्यांना प्रश्न पडलेला आहे की एवढा गोंधळ असताना देखील भगवान शिव एवढ्या तपश्चर्यामध्ये लीन कसे झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आपण पाहूया की चेहऱ्यावरती एक गोंधळाची स्थिती आहे. आणि एवढ्या जबरदस्त तपश्चर्यामध्ये लीन झाल्यामुळे तेथील देवी देवता ज्या होत्या बाकीच्या त्या सगळ्या चिंतेत पडल्या होत्या. म्हणून त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. आणि वरती जे तुम्हाला दिसतंय ते त्या संदर्भातील मूर्त्या आहेत. 1500 वर्ष होऊन गेली ह्या कलाकृतीला. या ठिकाणी तुम्ही पाहताय की जो काही कलर आहे, नक्षीकाम आहे ते 1500 वर्षानंतर देखील आहे असंच आहे. वरती जर पाहिलं तुम्ही ते ग्रीन पट्टी दिसते, त्याच्यानंतर रेड कलर, येल्लो कलर आणि व्हाईट कलरचं मिश्रण असणारी ही जी काही कलाकृती किंवा रंगवली गेलेली आहे. तर कालांतराने पावसामुळे असेल किंवा इतर गोष्टींचा, ऊन वारा पावसाचा इफेक्ट होऊन हे सगळं बाकीचा वरचा थर निघून गेला, तरी देखील काही ठिकाणी ही नक्षीकाम जे आहे ते शिल्लक आहे. असं म्हटलं जातं की 200 वर्षांपूर्वी ह्या पिंडीची पूजा केली जात होती, परंतु शिवलिंगाची ही पूजा नंतर बंद करण्यात आली कारण ही भंगलेली होती. आणि नंतरच्या काळामध्ये पुरातत्व विभागाने ह्या पिंडीचं नंतर काम केलं आहे, शिवलिंगाचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं ही पूर्वीच्या काळी जी होती एक 200 वर्षांपूर्वी ह्याची पूजा केली जात होती असा उल्लेख मिळतो. मित्रांनो, हे जे स्तंभ आहे ते आपल्याला 20 रुपयाच्या नोटवर दिसते. ह्याच्यामध्ये तुम्ही मध्ये बघू शकता की सूर्यदेवतेची प्रतिमा आहे आणि वर मकर तोरण आहे. मुख्य मंदिराच्या वरती एक 4 ते 5 प्रदक्षिणा मंदिरं देखील आहेत, कारण हे प्रदक्षिणा मार्गावरती आहे, त्यामुळे याला प्रदक्षिणा मंदिर पण म्हणू शकता आपण. खरं तर ही प्रदक्षिणा मंदिरं जी आहेत याच्यामध्ये बाहेरून तुम्ही जर पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट स्वरूपाची कलाकृती आहे, परंतु आतमध्ये मात्र कोणत्याही प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे नेमकी ही मंदिरं कोणासाठी बांधली गेली किंवा कोणत्या देवतेची आहे हे सांगायला मार्ग नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की हे का केलं गेलं असावं याच्याविषयी सुद्धा गूढ आहे. हे समोरच्या ज्या मूर्त्या दिसतात ह्या गंधर्वांच्या आहेत, उडणारे गंधर्व आणि गांधर्वीच्या आहेत, त्यांची ह्या मूर्त्या आहेत, शिल्प आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जी दिसते ती मिथुन मूर्ती आहे. इथे एक मूर्ती आहे आणि पलीकडच्या बाजूला एक आहे, तुम्ही इथं पण पाहू शकता. अशा मिथुन मूर्त्या ज्या आहेत
तर तुम्हाला अनेक हिंदू देवदेवतांच्या मंदिरांमध्ये पाहायला मिळतील। तर याच्या पाठीमागं निश्चित असं कारण सांगता येत नाही, परंतु तरी देखील काही तज्ज्ञ असं सांगतात की कदाचित कामशास्त्रातील जे काही आपण म्हणूयात की तत्वज्ञान आहे, तर ते तत्वज्ञान हिंदू धर्मियांपर्यंत पोहोचवण्यासाठी, समाज जीवनापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्कालीन राजांनी अशा मूर्त्यांची स्थापना केली असावी। आणि अजूनही याच्याविषयी असं सांगितलं जातं की अशा पद्धतीच्या मिथुन मूर्त्या ह्या सुशोभीकरणासाठी सुद्धा त्या ठिकाणी कोरल्याचे आदेश दिले जाऊ शकतात। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहताय इथं चुन्या सदृश्य एक आपण म्हणूया की मातीचा लेप दिलेला आहे आणि याच्यामध्ये अनेक पदार्थ, डिंकासारखे पदार्थ एकत्रीकरण करून, चुन्यासारखे पदार्थ एकत्रीकरण करून नंतर ह्या शिल्पावरती भरून तो थर जो आहे, मातीचा लेप जो आहे तो दिला जायचा। 1.5 ते 3 इंचापर्यंतचा हा थर असायचा आणि त्याच्यानंतर आता त्याचे काही अवशेष फक्त या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत। कैलास मंदिराच्या माथ्यावर 16 नंबरची एक लेणी आहे आणि कदाचित लीळाचरितमध्ये उल्लेख केलेली ईशाळुवा लेणी ही असावी असं वाटत आहे, परंतु त्याबद्दल काहीही पुरावे नाही आहेत। परंतु 16 क्रमांकाची ही लेणी जी आहे ती मात्र उजव्या बाजूला कैलास लेण्याच्या माथ्यावरती आहे। या लेणीमुळे तुम्ही शिखराच्या अगदी जवळ पोहोचता आणि कैलास लेण्याचं ते शिखर तुम्ही वरून पाहू शकता। मित्रांनो, हे जे दृश्य आपण पाहतोय हे वरून घेतलेलं आहे, म्हणजे कैलास लेण्याच्या वरच्या भागामध्ये आपण ज्याकडे 16व्या नंबरच्या लेणीकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण वरती आलो। त्यानंतर हे कैलास लेणी तुम्हाला समोर दिसतंय, हा वरून घेतलेला व्हिडिओ आहे। हे पाहू शकता, हे शिखर कैलास मंदिराचं, कैलास लेण्याचं, आणि ही वरची कलाकृती तुम्ही पाहू शकता। इथे पोहोचता येत नाहीये, परंतु अतिशय सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। 4 सिंह दिलेले आहेत। मित्रांनो, 60 पायऱ्या वरती चढून आल्यानंतर आपण 15व्या लेणीमध्ये आलेलो आहोत, ज्याचं नाव दशावतार लेणी असं देखील आहे। तर या ठिकाणी 8व्या शतकाच्या पूर्वार्धात
राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गने या ठिकाणी एक शिलालेख कोरलेला आहे, तुम्हाला जवळून दिसत असेल. तर या शिलालेखामध्ये हा 14 ओळींचा शिलालेख आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही राष्ट्रकूट घराण्याची वंशावळ आहे त्याच्या संदर्भात प्रथमतः माहिती दिलेली आहे. आणि शेवटच्या लाईनमध्ये असं दिलेलं आहे की राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग जो आहे तो आपल्या सैन्यांसह या ठिकाणी आला होता. विशेष म्हणजे हा जो काही शिलालेख कोरलेला आहे या ठिकाणी, हा ही लेणी खोदल्याच्या नंतर 200 वर्षांनंतर त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याच्यामुळे कैलास लेण्याच्या अगोदरची ही लेणी असं आपल्याला म्हणता येतं. ही 10 नंबरची जी लेणी आहे तिला विश्वकर्मा लेणी असं देखील म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की गौतम बुद्धांची मूर्ती तर समोरच तुम्हाला दिसत असेल, त्याचं शिल्प दिसत असेल. पाठीमागच्या बाजूला स्तूप आहे. विश्वकर्मा लेण्यामध्ये आल्यानंतर वरच्या मजल्यावर ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला डावा कोनाडा आणि उजवा कोनाडा की जे काही तुम्हाला प्रवेशद्वार दिसत आहे त्या ठिकाणी वरच्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर द्रविडियन शैलीचा डाव्या कोनाड्याच्या वरच्या भागावरती प्रभाव आहे. आणि उजव्याकडील जर कोनाडा तुम्ही पाहिला तर या ठिकाणी आमलक म्हणजे घुमटाकार स्वरूपाचे जे उत्तर भारतीय शैली आहे त्याचा प्रभाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा एक उत्कृष्ट मिलाप जो आहे तो या शैलीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर डाव्या कोनाड्यातील एका बाजूच्या भिंतीवरती या ठिकाणी एक शिलालेख देखील कोरलेला आहे. तो ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे आणि त्याच्यावरती ये धर्म हेतू प्रभाव हेतू तेषा तथागतो अशा पद्धतीचे काही शब्द आहे. हे पाहू शकता तुम्ही. पुढे हे पहा, या ठिकाणी ब्राह्मी लिपीतला एक लेख लिहिलेला आहे. ये धर्म हेतू प्रभवा हेतू तेषा तथागतो शवरतशहाचयो निरोध एवं वादी महाश्रवण. ह्या लेखाचा अर्थ असा होतो की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते आणि प्रत्येक गोष्टीला वस्तुतः अंत आहे या जगामध्ये. हेच भगवान बुद्ध यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं हे जे काही वाक्य या ठिकाणी दिसलेलं आहे 2 ओळींचं, तर त्याचा अर्थ तो होतो. पाठीमागे तुम्ही जे पाहताय 1 ते 6 क्रमांकाच्या गुंफा ज्या आहेत, केव्ज आहेत या ठिकाणी तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. तर खूप साऱ्या केव्ज आहेत या ठिकाणी. 34 गुंफा ज्या आहेत ते एका दिवसात कव्हर करणं शक्य नाही आपल्याला. परंतु आपण जे काही कैलास लेणे आहे, जे सर्वात आकर्षक केंद्र आपण म्हणूयात की वेरूळचं आहे, तर ते आपण आज या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देखील मी सांगितलेली आहे. येथील ज्या काही लेण्या आहेत तिथं आपण परत एकदा व्हिजिट करणार आहोत, त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती पाहूयात. अतिशय सुंदर अशा लेण्या आहेत. आल्यानंतर तुम्ही कोणत्याही लेण्यांना प्रथमतः भेट देऊ शकता, परंतु कैलास लेण्यास भेट दिल्यानंतर तुम्हाला थोडासा जो काही वेळ राहील त्याच्या बाबतीत तुम्ही नंतरच्या लेण्या देखील पाहून घेऊ शकता.